आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जो आहे तो आता प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळतो आहे। आपल्या विदर्भातून जर विचार केला तर विदर्भातून सुद्धा मोठ्या प्रमाणात आखाती देशांमध्ये कूलर पाठवले जात होते, मात्र यावर्षी त्या ठिकाणावरून एकही ऑर्डर आलेला नाही। कारण जानेवारीच्या पिरियडमध्ये तिकडे जायचं असते, मात्र जेव्हा ऑर्डर येण्याची वेळ होती त्याच वेळी युद्ध सुरू झालं आणि त्या ठिकाणचे जे ऑर्डर येणार होते ते कॅन्सल झाले। या ठिकाणी आपण जर बघितलं तर सगळे कूलर जे आहे ते रेडी आहे, मात्र ते आता जाऊ शकले नाही, त्यामुळे त्याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात बसतो आहे। आपल्यासोबत राम कूलरचे राकेश अवचट सर आहेत। सर, काय सांगाल या आखाती युद्धाचा नेमका काय फटका बसतो आहे? एक्सपोर्ट बंद आहे 100%, म्हणजे काहीच जात नाही आहे। मागच्या वर्षी चांगले कूलर गेले होते, पण यावर्षी काहीच ऑर्डर नाही आहे किंवा बोलचाल सुद्धा जी आहे ती सध्या बंद आहे। कारण तिकडे जे परिस्थिती सध्या आहे, युद्ध सुरू आहे, तर कुठेही काही कूलर किंवा आणखी कमोडिटी जायचा असं काही दिसतच नाही। म्हणजे सध्या तरी सगळं बंद आहे। तुम्ही दरवर्षी इथून मोठ्या प्रमाणामध्ये कूलर पाठवायचे, मागच्या वर्षी साधारणतः किती कंटेनर किंवा किती प्रमाणामध्ये तुमचे कूलर त्या ठिकाणी गेले आणि यावर्षी किती अपेक्षा होती तुम्हाला? बघा, मागच्या वर्षी जवळजवळ एक 22 ते 25 कंटेनरचा आम्ही व्यवसाय केला होता, जो जवळजवळ 2-2.5 कोटीचा धंदा होतो। आणि यावर्षी आम्ही आणखी एक कंट्री, म्हणजे आम्ही पहिले सुडान, केनिया, इकडे कुवेत आणि इराकला माल विकायचो। यावर्षी आमचं सौदी अरेबियामध्ये बोलणं सुरू होतं आणि अशी आमची अपेक्षा होती की यावर्षी जवळजवळ तो धंदा ॲटलिस्ट नाही जास्तीचं पण डबल तो होईल असं वाटलं होतं। कारण ते लोक इथे येऊन गेले होते सौदी अरेबियावरून स्पेशली, आणि त्यांनी फॅक्टरी सगळे बघितली होती, त्यांना माल पसंत आला होता। पण ऑक्टोबरच्या नंतर जवळजवळ डिसेंबर जानेवारीपर्यंत त्यांचं कम्युनिकेशन सुरू होतं, पण त्याच्यानंतर त्यांनी कम्युनिकेशन पण असं बंद केलं की बाई जोपर्यंत युद्ध किंवा हे परिस्थिती व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आम्ही काहीच पुढे करू नाही शकत। म्हणजे तुमची आपला भारतीय बनावटीचे हे कूलर तिकडे जायचे, त्यांना देत असताना काय नेमकं त्याच्यामध्ये फरक? थोडंसं कस्टमायझेशन राहायचं त्यांना। त्यांचं इलेक्ट्रिक जे फिटिंग असतं ते वेगळं असतं, त्यांचं लावणारं पिन जे असतं, म्हणजे जे सॉकेट असतं, आपण इकडे जे वापरतो तसा पिन तिकडे चालत नाही, थोडं वेगळं पिन असतं, तर त्याची कस्टमायझेशन आम्हाला करावं लागत होती। आणि त्याच्या व्यतिरिक्त कूलरच्या ॲस्थेटिक्समध्ये पण थोडासा एक चेंजेस असायचे, जे जेणेकरून त्यांच्यासाठीच असायचे, त्या पर्टिक्युलर बाजारासाठीच असायचे, तर ते 2-3 कस्टमायझेशन त्यांना करून आम्हाला द्यावं लागत होते। म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून बनवलेले कूलर जे आहे ते सगळे स्टॉक झालेले आहे किंवा गेलेच नाही, त्याचा मोठा फटका नाही। थँकफुली काय झालं की आम्ही जोपर्यंत 100% कन्फर्म ऑर्डर आणि पेमेंट येत नाही तोपर्यंत आम्ही कस्टमायझेशनला सुरुवात करत नाही, कारण शेवटी तो माल इकडे विकला जाणार नाही। तर कस्टमायझेशन त्यांच्या कन्फर्म ऑर्डरच्या नंतरच आम्ही लोक सुरू करतो। तर थँकफुली ते काही आलं नव्हतं, तर आम्ही पुष्कळचा असं कस्टमायझेशनला सुरुवात केली नव्हती, तर तो एक फटका डेफिनेटली नाही बसला असं म्हणता येईल। धंदाचा फटका बसला आहे, पण ठीक आहे, म्हणजे आता काही झालं आणि काही नाही झालं असं म्हणता येईल। आता युद्धाची परिस्थिती सुरू आहे, काय वाटतं पुढच्या सीझनच्या दृष्टिकोनातून तरी, म्हणजे काही होईल सुद्धा पुढच्या सीझनच्या हिशोबाने? म्हणजे यावर्षी तर डेफिनेटली काहीच होणार नाही असं दिसतं आहे। म्हणजे एकंदरीत तिथे काही जाणार नाही, कारण मॅक्सिमम जे कूलर जायचे ते मार्च एंडपर्यंत गेले तर गेले, त्याच्यानंतर कूलर जात नाही, कारण तिकडे धंदा जो असतो तो जून आणि जुलैपर्यंत संपून जातं। तर इकडनं पाठवायला आहे, पण एक जवळजवळ 30 ते 45 दिवस लागतात। तर डेफिनेटली ते कूलर जाणार नाही किंवा पोहोचायलाही वेळ लागेल, आणि आता काहीच एक असमंजस आहे ना की केव्हा युद्ध थांबतं आणि बाकी केव्हा। तर या वर्षाचा धंदा तर मला वाटतं की नाहीसाच होणार। पुढच्या वर्षी बघू काय होतं, जर परिस्थिती व्यवस्थित राहिली तर होऊ शकते पुढच्या वेळेस आणखी चांगला धंदा मिळेल तिथे। नक्कीच आपण जर बघितलं तर कूलरच्या व्यवसायाला जो आहे तो मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। कारण ज्या प्रमाणामध्ये या ठिकाणावरून आखाती देशांमध्ये जायचे तो मात्र पूर्ण थांबलेला आहे आणि त्याचा फटका व्यवसायाला मोठा बसताना पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।